डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपस्थित या गावचे सरपंच बंकट भाऊ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपसरपंच कानिकनाथ भांगे, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे आपल्या सर्व सन्माननीय सदस्य, तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच आपल्या सोसायटीचे चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब, त्याचबरोबर दाऊदपूर येथील उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित सर्व तरुण मंडळी, सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि आभार मानतो आणि माझ्या छोट्याशा भाषणास सुरुवात करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण दरवर्षी जयंती साजरी करत असतो। त्याच गेल्या वर्षी आपण मला वाटतं त्या साईडला आपण जयंती साजरी केली होती आणि डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 म्हणजे जवळपास 1891 ते 1991 हे 100 वर्ष झाले आणि त्याच्या पुढे 1991 ते 2025 म्हणजे आता जवळपास 134 वर्ष 134वी जयंती आपण साजरी करीत आहोत। म्हणजे किती वर्ष झालं तरी व्यक्ती नाही परंतु विचार जिवंत आहेत। डॉक्टर बाबासाहेबांनी असं एक त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य करून गेले, त्यांच्या ज्या बुद्धिमत्तेचा जे आपल्या देशाला उपयोग झाला, ज्या बुद्धिमत्तेच्या ताकदीने त्यांच्याकडे मसुदा समितीचे अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोपवलं आणि मसुदा समितीचे अध्यक्ष असताना राज्यघटना लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवलं आणि घटना लिहित असताना आज स्वातंत्र्य होऊन जवळपास 77 वर्ष होत आहेत, परंतु त्यांना 1947 विचार करायचा नव्हता। त्यांना भविष्यात 100, 200, 300 वर्ष पूर्ण लोकसंख्येचा विचार करायचा होता। त्यावेळी 40 कोटी लोकसंख्या होती, आज 140 कोटी लोकसंख्या आहे। म्हणजे त्यावेळी निर्णय घेतलेला आपल्या 100 वर्षानंतर त्याचा परिणाम काय होईल, माझ्या देशातील जनतेला मी जे काय घटना लिहित आहे त्या लिहिण्याचा काय परिणाम होईल, असे विचार करून सर्व देशांच्या इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या सर्व देशातील राज्यघटनेचा आणि ह्या सर्व राज्यघटना इंग्लिश मध्ये होत्या दुसऱ्या देशाच्या आणि आपली सुद्धा कॉन्स्टिट्यूशन इंग्लिश मध्येच लिहिलेली आहे सुरुवातीला आणि मग ह्याचा अभ्यास करून आपल्या देशाला कुठलं उपयोग होईल तेच कलम, फक्त तेच ऍक्ट, तेवढाच कायदा त्यांनी आपल्या देशासाठी वापरला आणि ज्या प्रवर्गासाठी त्यावेळी त्यांनी काही समाज हा सुशिक्षित नव्हता, शिकलेला नव्हता, आर्थिक परिस्थिती अतिशय बेकार होती आणि त्यावेळी त्यांनी अभ्यास केला की काही समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि त्यावेळी त्यांनी काही समाजासाठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली। परंतु आरक्षण जरी दिलं तरी आज रोजी मला असं वाटतंय की आरक्षणावरती काही थोड्या लोक SC ST समाजातील असतील, दुसऱ्या प्रवर्गातील असतील तर त्या क्लास 1 क्लास 2 पदावर आहेत, पण आज रोजी सुद्धा ग्रामीण भागात फिरताना बराच समाज हा गरिबी समाज आहे, आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची आहे, नाजूक आहे, परंतु सर्व समाजाला आरक्षणाचा फायदा झाला किंवा सर्वांची प्रगती झाली का सचिन? आणखी आरक्षण जरी दिलं तरी काही समाज हा क्लास 1 क्लास 2 झालेला आहे, परंतु बऱ्याच जणांचे आणखी शिक्षणापासून वंचित आहेत, वाचनापासून वंचित आहेत। म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी जे विचार मांडले त्या अभ्यास करण्याचा किंवा त्या अभ्यास करून परीक्षा देऊन मोठ्या पदावर जाण्याचा हा विचार बऱ्याच जणांनी आणखी घेतलेला नाही। फक्त मला वाटतं आपल्या गावामध्ये सचिन किती आहेत क्लास 1 क्लास 2 SC ST मधले? 70-75 वर्षात एक तरी क्लास 1 अधिकारी, एक तरी क्लास 2 अधिकारी, बरं ठीक असू द्या, क्लास 3 पदावर जास्त शिक्षक, ग्रामसेवक असे किती आहेत? म्हणजे याचा अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे। तरुण मंडळींनी माझी विनंती आहे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे। मग तुम्हाला एवढी बाबासाहेबांनी सोय केली, आपल्या सर्वांना केली, सगळ्यांचीच सगळ्यासाठी राज्यघटना आहे। आपल्या देशामध्ये जवळपास 29 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि हे सर्व एक संघ राहत आहेत। आज रोजी किती वर्ष झाले, 75 वर्ष झाले सर, तरी कोणतं राज्य म्हणतंय का मला ह्या वेगळं राहायचंय? मग ही बाबासाहेबांची ताकद आहे की आम्ही सगळेजण मिळून राहतो, देशात मिळून राहतो, गावात सर्व समाजाचे जरी लोक असले प्रत्येक गावात तरी सर्वजण आपण मिळून मिसळून राहतो
आणि हे जे आपण मिळून मिसळून राहण्याचं, सर्व देश एक संघ राहण्याचं आणि सर्वांनी ही ताकद कुणाची आहे की हा विचार बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि आज रोजी आपल्या देशाला, आपल्या देशाचं रचनाच एकदम वेगळी होती. आपल्या देशावर 350 संस्थानं होती. त्याच्यात आज रोजी सुद्धा प्रत्येकाची भाषा, बऱ्याच राज्यामध्ये आपली मराठी भाषा आहे, खाली कर्नाटकमध्ये वेगळी भाषा आहे, आंध्र प्रदेशमध्ये वेगळी भाषा, तेलंगणा वेगळी भाषा, उत्तर भारतामध्ये हिंदी भाषा. परंतु या सर्व वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या राहण्याचं भाषा वेगळी आहे, गणवेश वेगळा आहे, तरी सुद्धा आपण सर्वजण गुण्यागोविंदानं एकत्र राहतो, सर्व आनंदाने राहतो, एकत्र राहतो. आणि सर्वांनी आपल्या आपल्या जातीचा अभिमान असावा प्रत्येकाने, आणि सर्व जातीचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. ही शिकवण सुद्धा बाबासाहेबांनी दिलेली आहे. आपल्या देशाला भरपूर योगदान आहे त्यांचं, परंतु तरुण मंडळी त्यांच्या विचारापासून आज रोजी दुरावत आहे. बहुतेक शहरातली, तर मोठ्या मोठ्या शहरातील, ग्रामीण भागामध्ये अजून परिस्थिती चांगली आहे, परंतु शहरामध्ये बाबासाहेबांच्या विचारापासून बरीच मंडळी लांब चाललेली आहे. आता आपल्या इथं सुद्धा घेत असताना आपल्या इथं सरपंच साहेबांनी भरपूर प्रयत्न करून हे सभागृहाचं उभा केलेला आहे. ह्याचा वापर काय करणार भविष्यात, कशासाठी वापर? त्या सभागृहामध्ये जी काय तरुण मंडळी आहे त्यांनी बसलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, पुस्तकं. कोणतरी एखादा मोठा व्यक्ती आला तर त्यांना म्हणलं पाहिजे आम्हाला बाबा टेबल खुर्च्या पाहिजे, टेबल खुर्च्या घेतल्या पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि प्रत्येक आंबेडकर जयंतीला एक तरी शासकीय अधिकारी झाला पाहिजे आणि त्याचा ह्या कार्यक्रमामध्ये सत्कार केला पाहिजे. मग त्या सभागृहाचं काहीतरी उद्दिष्ट साध्य होईल. सभागृह नुसतं बांधायचं आणि त्याच्यात मला तर वाटतं ते अभ्यासिकच झाले पाहिजे. समाज मंदिर असं नाव आहे, मंदिरासारखा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यातून तरुण मंडळीनं टेबल खुर्च्या, शाळेतली मुलं जे आहेत 1ली ते 10वी, आणि मग त्यातून अधिकारी वर्ग सर्वांनीच अभ्यास केला पाहिजे. म्हणजे अभ्यासासाठी पण त्याचा वापर झाला पाहिजे, विचारासाठी पण वापर झाला पाहिजे. फक्त सभागृह बांधायचं आणि त्याच्यात कोणी पुन्हा त्यात लक्ष द्यायचं नाही, झाडून काढायचं नाही, काय नाही, असं नाही. एक शाळाच आहे असं. म्हणजे बाबासाहेबांचे विचार सांगत बसलं तर 3 तास पुरायचे नाही. आपल्याकडं वेळ थोडा आहे, सरपंच साहेब पण बोलणार आहेत आणि मी तर बोलताना म्हणजे कधी तयारी करून येत नाही. मला जे असं मनातून येतं ते मी बोलत जातो, तयारी करत. म्हणजे अचानक मला पण नव्हतं काय बोलायचं म्हणून. परंतु एवढं आपल्या देशाला एक संघ ठेवण्याचं, या देशात किती असंख्य जाती आहेत, असंख्य भाषा आहेत, असंख्य वेगवेगळे प्रांत आहेत, प्रत्येकाचा आहार वेगळा आहे, प्रत्येकाचा भाषा वेगळी आहे, तरी सुद्धा आपण सर्वजण एकत्र राहत आहोत. आणि हे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करतो, त्यांच्या जयंतीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.